वार्तांकन रोखठोक बातमी। मध्य पूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागलेत। या युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून LPG आणि LNG गॅसचा तुटवडा निर्माण होऊ लागलाय। या परिस्थितीचा परिणाम उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामान्य नागरिकांवर एकाच वेळी होताना दिसत आहे। काही ठिकाणी उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर शहरामध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। त्यामुळे राज्यात गॅस टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते। मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अकोल्यातही गॅस अभावामुळे नागरिक आणि व्यावसायिक चिंतेत आहेत। अनेक हॉटेलमध्ये फक्त 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच गॅस आहे, त्यामुळे त्यांना वेळेत गॅस मिळाला नाही तर त्यांच्यावर संक्रांत येऊ शकते। LNG गॅसच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसत आहे। औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे 30 कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येते आहे। विशेषतः ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टील उद्योगावर या तुटवड्याचा मोठा परिणाम झालाय। सध्या अनेक उद्योगांकडे केवळ 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा उरलाय। केंद्र सरकारने या वायूचा वापर केवळ घरगुती LPG उत्पादनासाठी राखीव ठेवल्यानं औद्योगिक गॅस पुरवठा थांबलाय। त्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर थेट परिणाम झाला असून अनेक कारखान्यांना कामकाज कमी करावं लागलंय। दरम्यान गॅस टंचाईचा परिणाम आता मुंबईतील हॉटेल उद्योगांवरही दिसू लागलाय। आहार म्हणजेच असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट या संघटनेच्या माहितीनुसार गॅसच्या कमतरतेमुळे शहरातील जवळपास 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत। हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर LPG आणि कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्यानं हा तुटवडा गंभीर मानला जातोय। सध्या अनेक हॉटेलकडे फक्त आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅस साठा उरलाय। पुढील 3 दिवसात पुरवठा सुरळीत झाला नाही तर मुंबईतील सुमारे 50% हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।